आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी, क्रांती दिनाचं औचित्य साधून आज राजधानी मुंबईत मराठा आरक्षणासाठी आवाज घुमणार आहे। यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चासाठी लाखो मराठा बांधव भायखळ्याच्या दिशेने रवाना झालेत। आज सकाळी 11 वाजता राज्यभरातून आलेले मराठा बांधव भायखळ्याच्या राणीच्या बागेजवळ जमतील आणि तिथून आझाद मैदानाकडे कूच करतील। मोर्चाची सांगता झाल्यानंतर मराठा आरक्षण, मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न, शेतीचं अर्थकारण यासंबंधीच्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येईल। विशेष म्हणजे काही शास्त्रज्ञ देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत। मोर्चासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव मुंबईत दाखल झालेले आहेत। मराठवाड्यासह नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातून येणाऱ्यांसाठी नवी मुंबईच्या प्रत्येक स्टेशनवरती पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। मराठा मोर्चाला डबेवाल्यांनी पाठिंबा दिला असून डबेवाल्यांची सेवा आज बंद राहणार आहे। तर दक्षिण मुंबईतल्या शाळांना देखील सुट्टी देण्यात आल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी कालच सांगितलं। तेव्हा राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा मोर्चासाठी आलेले मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। बेलापूरहून हार्बर लोकलने अनेक मराठा बांधव मुंबईच्या दिशेने आता रवाना झालेले आहेत। मुंबईत होणाऱ्या मोर्चासाठी नवी मुंबईतून हजारो मराठा बांधव येण्याची शक्यता आहे। त्यामुळे हार्बर लोकलचा ताण वाढू शकेल असा अंदाज व्यक्त केला जातोय। यावेळी मराठा बांधव घोषणा देत हार्बर लोकलमधून मुंबईच्या दिशेने आता यायला सुरुवात झाली आहे।